नमस्कार मंडळी, मी सुप्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर हो, वटपौर्णिमा येते आणि वटपौर्णिमेसाठी साधा सिंपल असा मेकअप लुक हवाच ना। काय काय लेडीज असतील माझ्यासारख्या जे सकाळचं काम असतं, पुरणपोळी बनवायची असते, त्यामध्ये तयारी कशी करायची, पार्लरला जाता येत नाही, घरच्या घरी मेकअप करायचा म्हटलं की खूप गडबड होते। तर मी असाच सिंपल साधा मेकअप लुक आणलाय जो कोणी पण करू शकतो। तर मी चला तुम्हाला दाखवते माझा संपूर्ण तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यानंतर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला, आता तुम्हाला मेकअपची पहिली स्टेप तर माहीत आहे। मेकअप करायच्या अगोदर आपला पूर्ण फेस हा स्वच्छ क्लीन करून घ्यायचा। चेहऱ्यावरती कोणती पण डट नाही, कोणती पण घाण नाही राहिली पाहिजे। पूर्ण चेहरा आपल्या चांगल्या फेसवॉशने स्वच्छ करून घ्यायचा। त्यानंतर हे मी चेहऱ्यावरती पहिल्यांदा प्रायमर लावणार आहे आणि मी जे प्रायमर यूज करते ते इनसॅटचं प्रायमर यूज करते। हे जे इनसॅटचं प्रायमर आहे ना, 3 in 1 प्रायमर आहे। हे तुम्हाला सनस्क्रीनचं पण काम करणार, मॉइश्चरायझरचं काम करणार आणि प्रायमरचं पण काम करणार। हे मी मिशोवरून घेतलं होतं, स्वस्तमध्ये होतं। 10 ml ची बॉटल होती, तर अजून पण माझ्याकडे राहिलेली आहे आणि हे तुम्हाला 200 रुपयामध्ये 200 रुपयाच्या आतच तुम्हाला हे भेटून जाईल। आता एकाच प्रोडक्टमध्ये सगळे सारे बेनिफिट्स येतात, तर दुसरे काय घ्यायची काय गरज आहे ना। तर त्यासाठी मी हे यूज करते आणि खूप छान पण। आता मी मेकअप करायच्या अगोदर पहिल्यांदा हेअरस्टाईल पण करून घेतली होती। तर आता प्रायमर का वापरतात? प्रायमरमुळे काय होतं माहिती आहे का, चेहरा आणि मेकअप यांच्यामध्ये एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे आपला मेकअप अधिक काळ ताजातवाना राहतो आणि मस्त असा राहतो। इथे मी बोटांच्या सहाय्याने पूर्ण फेसवरती प्रायमर लावून घेतलेला आहे। डोळ्याच्या खाली, गालावरती सगळीकडे मस्त असं प्रायमर लावून घ्यायचं आणि आपण गळ्याचा पण मेकअप करायचा आहे, तर तिथे पण मी प्रायमर लावून घेते। आता प्रायमर तर मी लावून घेतलेला आहे आणि कोणती पण मेकअपची स्टेप करताना ना फास्ट मेकअपची स्टेप नाही करायची। 1 ते 2 मिनिटाचा थोडा गॅप घ्यायचा। पूर्ण हा प्रोडक्ट तुमच्या फेसमध्ये सेटल झाला पाहिजे। लगेच केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, मेकअप असा फाटतो आणि केके दिसतो। त्यामुळे थोडं स्टेप बाय स्टेप थोडं थांबून तुम्ही सगळा मेकअपच्या स्टेप करायच्या। तर मी पूर्ण माझ्या फेसला, माझ्या डोळ्याला सगळीकडे चांगलं प्रायमर लावून घेतलेलं आहे। आता प्रायमर तर लावून झालेलं आहे। त्यानंतर मी ना हे इनसाइटचं प्रो कन्सिलर पॅलेट यूज करते। हे मी खूप वर्ष झालं घेतलेलं आहे, अजून पण माझ्याकडे आहे। म्हणजे जास्त तर मेकअप मी करत नाही, कधीतरी सण वगैरेला तर मेकअप करते, त्यामुळे हे अजून टिकलेलं आहे। तर हे ना इनसाइटचं प्रो कन्सिलर पॅलेट आहे ना, त्यामध्ये तुम्हाला बघा करेक्टर भेटतं, काउंटर भेटतं आणि कन्सिलर पण भेटतं। हे पण एकाच प्रोडक्टमध्ये तुम्हाला 3 बेनिफिट देते, त्यामुळे मी हे ना प्रोडक्ट ना परचेस केलेले आहेत आणि हे तुम्हाला नॉर्मली मेकअपच्या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। प्राईस पण खूप कमी आहे, मला वाटतं हे मला 200 ते 250च्या आतमध्ये भेटलेलं आहे। पण ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला बेनिफिट्स आहेत ते भेटून जाणार आहे। मला असं वाटतं ना की आपल्याला एकाच प्रोडक्टमध्ये सारे बेनिफिट्स भेटत असेल ना, तर मग तो प्रोडक्ट आपण का परचेस नको करायला। आता ना मला डार्क सर्कल आहेत, म्हणजे मला खूप डार्क सर्कल आहेत, तर डार्क सर्कल हाईड करण्यासाठी हे ऑरेंज करेक्टर मी यूज करते। ह्याने काय होतात, आपले जे डार्क सर्कल हाईड होतात आणि आपले डोळे पण छान दिसतात। तर मी ऑरेंज करेक्टर हे यूज करते। आणि तुम्हाला जर कमी डार्क सर्कल असतील तर तुम्ही नाही यूज केलं तरी चालेल, डायरेक्ट कन्सिलर लावलं तरी पण चालते। पण मला डार्क सर्कल आहे, तर त्यामुळे मला हे लावावंच लागतं। आता करेक्टरचा वापर का करतात ते तुम्हाला माहीतच आहे। डोळ्याखालची काली वर्तुळं, अनइवन टोन या हायपर पिगमेंटेशन असेल तर आपण त्याचा वापर करतो। तर मी बोटाच्या मदतीने जिथे मला डार्क सर्कल आहे, तर जिथे माझा चेहरा काळवंडला आहे ना, तिथे मी ना करेक्टर लावून घेते। ब्रशपेक्षा ना बोटाच्या सहाय्याने लावलं ना ते जास्त ना मस्त लागतं आणि ते स्प्रेड पण चांगलं होतं, त्यामुळे मी बोटाच्या सहाय्याने लावते। ते तुम्ही ब्रशचा पण वापर करू शकता, पण मी जास्त तर ब्रश वगैरे काही वापरत नाही, कारण काय वेळा काय होतं, आपल्याकडं ते नीट धुतले जात नाही, त्यावरती डस्ट वगैरे राहते आणि तसंच आपण त्या स्किनला लावलं, चेहऱ्याला लावलं की खूप मग पिंपल वगैरे उठतात। तर त्यामुळे मी हातानंच सगळ्या गोष्टी लावायच्या प्रेफर करते। आता जिथे मला काळपटपणा वाटतोय, म्हणजे डोळ्याला, माझ्या नाकाच्या इथे मी सगळीकडे ना हे करेक्टर लावून घेतलेलं आहे। आता करेक्टर लावल्यानंतर ना मी हे करेक्टरवरतीच कन्सिलर लावायला लागतं। कन्सिलर लावल्यानंतर ना ते पूर्ण इव्हन टोन होतं आणि आपली स्किन जे काळवंडलेली असते ना, डार्क सर्कल असतात ना, ते हाईड होतात। तर त्यामुळे मी ह्या शेडमधलं हे कलरचं, म्हणजे तुमच्या स्किनला जे सूट होईल त्या ह्याचं तुम्ही कन्सिलर लावू शकता। तर मला हे मी लावते कन्सिलर। जिथे मी करेक्टर लावला आहे, तर तिथे सगळीकडे मी कन्सिलर लावून घेते। त्यामुळे माझ्या स्किनचा एक कलर तयार होतो आणि सगळं काळपटपणानं हाईड होऊन जातो। तर मी बोटाच्या मदतीनेच कन्सिलर सगळीकडे लावून घेते।
हा जो मी मेकअप लुक सांगते ना, त्या साध्या सोप्या पद्धती आहे. एकदा ट्राय केलं ना येऊन जाईल. असं काही नाही की मी प्रोडक्ट खूप महाग यूज केले. आता ना मी माझ्या पूर्ण फेसला कन्सिलर लावून घेतलेला आहे. मी पाऊंड्सची ना BB क्रीम यूज करते, म्हणजे यूज करणार होते. पण मी ह्या टाईमला असं विचार केला की ह्यामध्ये जे इनसाईडच्या प्रो कन्सिलरमध्ये ना ही जी माझ्या शेडचं जे कन्सिलर आहे ना ते मी लावून बघते. तर मला बघायचं होतं कसा लूक येतोय. तर मी बघा पूर्ण चेहऱ्यावरती ना ते कन्सिलर अप्लाय करून घेतलेलं आहे. हे बघा. त्यानंतर असे आपण फेसवरती पण लावतो ना, तर हे खाली मानेवरती पण लावून घ्यायचं. कारण असं नको व्हायला की आपलं फेसच गोरं दिसते आणि पाठीमागची म्हणजे जी खालची जी मान आहे ना ती सगळी काळी नको दिसायला. त्यामुळे ना मी पूर्ण इकडे पण लावून घेते. आता मी प्रायमर लावलं, करेक्टर लावलं, कन्सिलर लावलं. त्यानंतर ही मी ना मेबलेनची फिटमे पावडर आहे, लूज पावडर आहे, तर ती लावणार आहे. तुम्हाला जी सूट होते ते तुम्ही लावू शकता. तर माझ्याकडे ही होती तर मी ही लावणार आहे. ही पण मला आय थिंक 200 ते 250च्या दरम्यान भेटली होती. आता माहीत नाही मला किती रेट असणार आहे, पण मी जेव्हा घेतली होती ना तेव्हा मला ही स्वस्त भेटली होती. तर इथे मी ना सगळीकडे पावडर लावून घेते. जिथे जिथे आपण करेक्टर कन्सिलर लावले ना तिथे तिथे पावडर लावायची गरज असते. कारण तो पूर्ण ना आपल्याला जो मेकअप केलेला जागा आहे ना तो लॉक करायचा असतो. आणि पावडर लावली ना तो पूर्ण जो मेकअप केला ना तो लॉक होऊन जातो. सगळीकडे मी मस्त अशी पावडर लावून घेतलेली आहे बघा. आणि त्यानंतर मला आय मेकअप करायचा आहे. आय मेकअपसाठी मी जास्त काही यूज करत नाही, कारण मला ऑलरेडी डार्क सर्कल आहेत आणि आमचे असे डोळे आहेत ना ते थोडं असे खाली आहेत. त्यामुळे मला आय मेकअप करायला नाही आवडत, ते वेगळं दिसतं. म्हणून मी ना हे टिंट यूज करते. हे पण मी 2 वर्ष झालं घेतले होते. हे पण टिंट 3 in 1 आहे. म्हणजे तुम्ही चीकसाठी गालासाठी वापरू शकता, हे भुवयासाठी वापरू शकता आणि हे लिपस्टिक म्हणून पण वापरू शकता. तर हे मी नायकावरून घेतलं होतं, 199चं होतं हे. तर मी हे पूर्ण जे टिंट आहे ना ते लावून घेते. पहिल्यांदा ना डोळ्याला लावते. तर टिंटचा वापर हा नैसर्गिक आणि हलका लुक मिळण्यासाठी आपण करतो बघा. जो टिंट यूज करते ना त्याचा कलर खूप छान आहे, म्हणजे मला आवडेल तसा भेटला होता. आणि त्या ट्विन पर्पजसाठी यूज होतो म्हणून तर मला खूप आवडत होता. तर इथे मी आय शॅडो म्हणून हा टिंटचा वापर करते. नंतर गालावरती पण थोडंसं ब्लश म्हणून मी वापर केला आहे. नोजवरती थोडंसं लावले आणि लिपस्टिक म्हणून पण ह्याचा मी वापर करणार आहे. तर ह्या टिंटचा वापर मी बोटाच्या साहाय्यानेच लावते. त्यामुळे काय होतं, एक समान आणि मस्त असा नॅचरल लुक भेटतो. तर लिपस्टिक लावायच्या अगोदर ना आपलं पूर्ण होठ ना ते मॉइश्चराईज करून घ्यायचं. तर इथे हिमालयाचं लिप बाम लावते मी. तर हे लावल्याने काय होतं माहिती आहे का, लिपस्टिक चांगली बसते आणि लॉंग लास्टिंग लिपस्टिक ही आपल्या होठावरती राहते. आता तो टिंट जो यूज केला होता मी तो ते लिपस्टिक म्हणून पण इथं यूज करते. बघा ना इतका छान कलर होता, पिंकिशमध्ये जात होता तो. म्हणजे जास्त डार्क पण नाही आणि जास्त फेंट पण नाही आहे, पूर्ण मला आवडेल तसा तो कलर मला भेटला होता. त्यानंतर इथे मी लिप लायनरचा वापर करते. लिप लायनरमुळे पण ओठांना चांगला असा आकार येतो. त्यामुळे लिपस्टिक लावल्यानंतर हे लिप लायनर त्या कलरचं आपण यूज करायचंच. आता हे लिप लायनर मी नायकावरून घेतलं होतं, फक्त 99चं होतं. त्यानंतर ही काजल पेन्सिल पण जास्त करून मी काजळ अप्लाय करत नाही, कारण आधीच ऑलरेडी डार्क सर्कल आहेत आणि त्यामध्ये काजळ जर खाली उतरलं तर खूप डार्क होऊन जातात, काळे होतात. तर त्यामुळे मी कधीतरी हे काजळ पेन्सिल अप्लाय करते. त्यानंतर इथे छोटीशी चंद्रकोर टिकली लावले आणि त्यानंतर कुंकू लावले. मला प्रत्येक ह्याच्यात म्हणजे महाराष्ट्रीयन लुकमध्ये असं कुंकू लावायला आवडतं, खूप छान लुक येतो. त्यानंतर लास्टला सिंदूर पण लावलं आहे बघा ना. सिंदूर लावल्यानंतर मस्त असा लुक आला आहे चेहऱ्यावरती. आहे ना साधा सिंपल मेकअप लुक. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा साधा सिंपल मेकअप लुक वटपौर्णिमा स्पेशल. तर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.